महापौरांच्या बजेटवरून विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्याकडून होणाऱ्या टीकेला स्थायी समिती सभापती अतुल माने यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. महापौर सोमवारी बजेट सादर करणार हे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांना माहीत होतं. त्यामुळे त्यांनी अगोदरच त्याचं श्रेय लाटण्याच्या दृष्टीने पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची भूमिका घेतली. बजेट सादर होणार आहे हे माहीत असताना सुद्धा विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी स्टंटबाजी केल्याचा आरोप अतुल माने यांनी केलाय. आमच्यातील गटबाजीवर त्यांनी बोलण्यापेक्षा आपल्या पक्षातील गटबाजी मिटवा असा टोलाही अतुल माने यांनी लगावत महापौर धीरज सूर्यवंशी यांच्याबाबत मंगेश चव्हाण यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले. एनकॅपच्या कामाबाबत सुरू असणाऱ्या समज गैरसमजबाबत स्थायी समिती सभापती अतुल माने यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्रशासन काळामध्ये यांच्या माध्यमातून 10 कामं प्रस्तावित करण्यात आली होती. यापैकी 4 कामेही सुरू आहेत. मात्र 6 कामे ज्या ठिकाणी धरली आहेत तिथे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे अशा ठिकाणी हा निधी खर्च कसा होईल आणि अतिक्रमण न करता ही कामं कशी होतील, यामुळेच या 6 कामांना तात्पुरती स्थगिती दिल्याचं सभापती माने यांनी सांगितले. आयुक्त, महापौर, गटनेते आणि मी स्वतः या ठिकाणी जाऊन पाहणी करून प्रशासनाचा अहवाल आल्यानंतरच या कमांडबाबत पुढील निर्णय घेतला जाईल असंही अतुल माने यांनी सांगितले. महापौर साहेबांनी स्थायीने बजेट 28 मार्चला महापौर साहेबांच्याकडे सादर केलं होतं. पण बजेट सादर करण्याच्या दरम्यान गांधी साहेबांची बदली झाली आणि नवीन मॅडम या ठिकाणी आल्या. पण नवीन मॅडम यांच्यावर संवाद साधून त्यांच्याशी सल्लामसलत करून बजेट तयार करण्यामध्ये महापौर साहेबांना थोडा वेळ गेला. त्यामध्ये असं कुठलंही कारण नव्हतं, कुठल्या कारणास्तव बजेटला लेट झालं नाही. कारण बजेट मांडायचा थोडा अभ्यास पूर्ण शेवटी महापालिकेचं बजेट तयार करताना सर्व बाबींचा विचार करावा लागतो. सर्व डिपार्टमेंटकडून योग्य ती माहिती घ्यावी लागते. सर्व नगरसेवकांच्याकडनं त्यांच्या प्रभागामध्ये कोणत्या कोणत्या सुधारणा पाहिजे याची माहिती घ्यावी लागते. त्यामुळं बजेट करण्यासाठी एक 15 दिवसाचा अवधी जास्त गेला. पण तो अवधी काय असं कुठल्या भारतीय जनता पार्टीत कुठल्याही कलह किंवा वादविवादामुळे गेला नाही. तर गांधी साहेबांची बदली झाली, त्यानंतर आयुक्त मॅडम यायला एक 8 ते 10 दिवस लागले. त्यामुळे फक्त हा बजेट सादर होण्यासाठी वेळ गेलेला आहे. विरोधी पक्षनेत्यांचं स्पष्ट मत आहे की सभापती यांनी महापौर यांच्या भांडणामध्ये घटक केला. विरोधी पक्ष नेत्यांना काय म्हणजे या गोष्टीची माहिती नाही की भारतीय जनता पार्टीमध्ये सुसंवाद आहे आणि कुठल्याही गोष्टीमध्ये आमच्यात विकास कामांसाठी कुठलाही वाद नाही. हे वाद विरोधी लोकांनी या ठिकाणी निर्माण केलेला. आमच्यामध्ये कुठलंही वाद नाही. इथून पुढे सुद्धा आम्ही ह्याच्या आधी पण 2 वेळा सांगितलेलं आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रकांतदादा पाटील, सुधीरदादा गाडगे, सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक संघपणे काम करणार आहे. काम झालं नाही, काम झाले नाही ही जी सांगण्यात आलेलं आहे. आपली इलेक्शनचा निकाल लागलेला आहे 16 जानेवारीला. त्यानंतर मार्च महिना आला. मार्चमध्ये बजेट सादर केल्यानंतर आयुक्तांची बदली झाली. त्यामुळं हा फक्त बजेट सादर करण्यात वेळ झाला. इथून पुढे विकास कामांना नक्कीच मी व महापौर साहेब मिळून विकास कामांना गती देऊ. तुमच्यातल्या वादाबाबत सातत्याने विरोधी पक्ष का अधोगती करतो? विरोधी पक्ष आता काय त्यांचा अभ्यास काय त्याबद्दल मी काही बोलणार नाही. पण आमच्या दोघांमध्ये वाद नाही हे आम्ही दोघांनी पण आमच्या मीडियासमोर स्पष्ट केलेलं आहे. बजेट सादर केले त्याबद्दल मगाशी तुम्ही आनंदी प्रतिक्रिया दिली. हो, आता कामांना गती लागेल. महापौर साहेबांनी एक अभ्यासपूर्ण बजेट सादर केलेला आहे. त्यामुळं सांगली महापालिका क्षेत्रातील सर्व विकास कामांना ज्या पद्धतीने आम्ही इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा होता, नगरसेवकांचा जाहीरनामा होता, त्यामधील जी कामं करण्याचं आम्ही आश्वासन दिलं होतं त्यामध्ये नक्कीच त्या कामांची पूर्तता होईल. तुमचं मिटलंय दोघांचं? आमचं काय नव्हतंच, त्यामुळे मिटवायचा काही संबंधच नाही ना. आणि आजही नाही आणि उद्या पण नाही आहे. फक्त लोकांचा असा समज आहे की आमच्या दोघांमध्ये विवाद आहेत. आमच्या दोघांमध्ये वादविवाद कुठलेही नाही. संयुक्त बैठकाशी कधी घेणार आहे तुम्ही? एकत्र कधी बैठक घेणार तुम्ही? आम्ही एकत्र बैठक म्हणजे नेत्यांची आमची एकत्रच बैठक असत्या चंद्रकांत दादा आल्यानंतर. आणि मग काय भविष्यामध्ये मला जर त्यांनी निमंत्रण दिलं तर मी त्यांच्याजवळ जाऊन केव्हाही बैठक घेऊ शकेन. काय करणार? तुमची तयारी आहे दोनात पुढे यायची? हो, पुढं काय नाही, आम्ही एकच आहे. हात पुढं करायचा काय संबंध आहे? मुळात विरोधी पक्ष नेत्यांना माहिती होते की सोमवारी बजेट सादर होणार आहे. त्यामुळे जे काय झालं ते माझ्यामुळे झालं हे दाखवण्यासाठी त्यांनी या ठिकाणी त्याच्या आदल्या दिवशी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. जर त्यांना विरोध करायचा होता तर 1 महिना ते का थांबले होते याचा त्यांनी पहिला उत्तर द्यावं.
महापौर साहेबांनी अभ्यासपूर्ण बजेट सादर केले. भारतीय जनता पार्टीमधील वादविवाद काय ते आमच्या घरातलं भांडण आमचं आम्ही बघून घेऊ. त्यामध्ये शेजाऱ्याने काही लक्ष घालण्याची गरज नाही आहे. त्यांनी त्यांच्या ह्याच्यातले पहिले गट तट त्यांच्यातली पहिला भांडणं मिटवावीत आणि मग आमच्या ह्याच्यामध्ये त्यांनी लक्ष घालावं. जाणीवपूर्वक सिस्टमच केला असं हो, जाणीवपूर्वक स्टंट केलेला आहे त्यांनी. त्यांना माहिती होतं, त्यांना कल्पना आलेली होती की महापौर साहेब सोमवारी बजेट सादर करणार आहेत, म्हणून ते जाणीवपूर्वक त्यांनी स्टंट केला होता.